कोल्हापूर मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू महाराज यांच्यात सरळ काटा लढत होत असून अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांचं पेव फुटलं आहे। या जागेवर महायुतीकडून संजय मंडलिक उभे आहेत तर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज आहेत। दरम्यान महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्यासाठी शिवसेना पक्षाने राज्यसभेचा मुद्दा बाहेर काढला। राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली नाही, मग आता का राजघराण्याचा पुळका आला असा सवाल मंत्री सामंत यांनी केला। यावरच आता शिवसेना ठाकरे गट उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाष्य केलं आहे। मी चुकलो असेल तर संभाजीराजे यांची माफी मागतो असं ठाकरे म्हणाले आहेत। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते। यावेळी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीचा उल्लेख करत विरोधकावर सडकून टीका केली आहे। आज दुपारी कोणतरी इकडे बोलले म्हणे की यांनी म्हणे संभाजीराजांच्या बाबतीत काय निर्णय घेतला होता, मला माहिती आहे, मला आणि संभाजीराजांना माहिती आहे। पण याचा अर्थ असा नाही की आमची मैत्री तुटली, आमचे ऋणानुबंध तुटलेले आहेत। आज सुद्धा विचारा, सगळ्यांच्या समोर सांगा, संभाजीराजे तुमच्या आणि माझ्या दुरावाला असेल तर सांगा सगळ्यांना। पण एक कुणकुण जी मला लागली होती की जसा तुम्ही तेव्हा माझा संजय पाडलात तसं तुम्ही त्यांना दगाफटका केला असतं तर पाप कोणाच्या माथी आलं असतं। आणि बरं धरून चला, मी संभाजीराजांबरोबर चुकीचा वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो, पण संभाजीराजांबद्दल मी चुकलो असेल तर आज तुम्ही छत्रपती शाहू महाराजांबद्दल ती चूक जर मी केली असेल तर तुम्ही का करतात, तुम्ही का त्यांना पाडायला उभे आहात? म्हणजे तुम्ही चुकीचं करताय आणि आम्ही बोट दाखवल्यानंतर उलट बोट माझ्यावर दाखवतोय की तुम्ही चुकला होतात आणि आम्ही खाल्लं असेल शेण, पण म्हणून तुम्ही शेण खाताय। आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे, त्या घराण्याबद्दल आहे, कारण या माणसाने कधी मी कोणतरी आहे हे जाणूनच दिलं नाहीये। मला आठवतंय बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांसोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो, जेवायला अगत्याने बोलवलं होतं। गेल्या महिन्यामध्ये मी गेलो होतो, पण असं नाही त्यांच्या वागण्यात वाटलं की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, आपल्यापेक्षा लहान आहे। नाही, त्याच आदराने आणि त्याच प्रेमाने त्यांनी माझ्याशी ते वागले। हा त्यांचा मोठेपणा, हा मोठेपणा लागतो। म्हणजे जसा एक मोठेपणा मी म्हटलं ना अटलजींच्या वागण्यात होता, जसं पवार साहेबांच्या आहे, आज तो अटलजींचा आत्मा रडत असेल, खरंच रडत असेल की कोणाच्या हातामध्ये भाजपा गेलेला आहे। Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country.